हाय, हॅलो. तर आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. हेडफोन्स घाला, मला असं वाटतं सगळ्यांनी. तर चला वळूयात आपल्या आजच्या कथेकडे. यानंतर पुन्हा स्टोरी आपली एकाच ट्रॅकमध्ये येणार आहे. चला, सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 120. पल्लवी म्हणाली, ओहो चला ना, भूक लागली आहे मला खूप. तो म्हणाला, काय, तू जेवली नाहीस का अजून? ती म्हणाली, कुठे अजून, तुम्ही तर म्हणाला होता की वाट बघ म्हणून तयारी कर. मग मग मॉम डॅड सोबत नाही जेवली मी. तो म्हणला, अरे यार बेबी, जेवायचंच ना. बघ बरं, मला तर खूप उशीर झाला तर मी फक्त दूध पितो ना. पण तुला तर सवय पण नाही ना. मग मग आता ती त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, ओहो, मला पण सवय हवी ना आता तुमच्या सोबत जागरणाची. मग तो म्हणाला, अगं छिछी, किती बेशरम आहेस ग तू, असं बोलणार का? ती म्हणाली, हो बोलणार. चला जेवायला, तुमच्या गप्पांनी पोट नाही भरणार. मग मला तर जेवण करायचं आहे. जेवण झालं की लगेच झोप येते. तो आता मनात विचार करून जेवायला गेला. काय माहित आहे का, कारण हे खूप वेळा मेडिकल कॅम्पला गेले होते तेव्हा सगळ्यात जास्त हीच झोप पाहिजे हे त्याला पहिल्यापासून माहिती होतं. पण आजची रात्र तर झोपण्यात घालवली तर तिची पुढची रात्र झोप कशी उडणार ना. हेच तो ठरवून गेला होता तिच्यासोबत खाली जेवायला. जेवायला बसल्यावर तो म्हणाला, बेबी कॉफी हवी आहे मला, ती पण ब्लॅक. ती म्हणली, अहो जेवायला बसलोत ना आपण, आता कॉफी कशाला हवी आहे? तो म्हणाला, बेबी मी खूप थकलो आहे ना म्हणून. ती पण फुल मग. ती म्हणाली, ओके आणते. पण आता ही कॉफी त्यानं स्वतःसाठी नव्हती मागितली आणि सांगितलीही नव्हती. ती तर तिच्यासाठी होती, कारण तिला झोप येऊ द्यायची नव्हती ना त्याला. तिनं बनवून आणली आणि त्याच्यासमोर ठेवून स्वतः जेवायला बसली. तो म्हणाला, अगं हे काय, टेस्ट करून नाही सांगितली तू कशी केलीस ती कॉफी? ती म्हणली, अहो नको ना प्लीज. तो म्हणला, हे स्वीट हार्ट, प्लीज माझ्यासाठी. आणि असं म्हणून तिला एक घोट करून सगळा मग पाजला त्याने स्वतःच्या मांडीवर बसून. आणि आता काय, जेवण तर लाभच, झोप सुद्धा उडाली होती तिची. तो म्हणाला, जेव की आता. ती म्हणली, आता कुठे, आता ह्या कॉफीच्या मगनेच पोट भरलंय माझं. तसं तर तो जेवलाही नाही. ती म्हणाली, जा तुम्ही, मी आवरते. तो म्हणाला, नाही हा, आपण दोघे आवरू. ते दोघे ते झालं पण झोपायला निघाले. पण ती तिच्या रूम मध्ये निघाली तसं त्याने तिचा हात पकडून ठेवला आणि म्हणाले, हे काय, इथे नाही. असं म्हणून तिला सरळच उचलली आणि निघाला स्वतःच्या रूम कडे घेऊन. असं म्हणून त्याने तिला स्वतःच्या बेडरूम मध्ये घेऊन गेला. पण आता आत पाऊल टाकणार इतक्यात ती म्हणली, अहो थांबा, तुम्ही त्या दिवशी काय म्हणाला होतात की एक पण पाऊल आतमध्ये टाकू नकोस ना. मग कशाला नेता हो मला, सोडा आता, मला मला नाही यायचं तुमच्यासोबत. तो हसून म्हणाला, अगं चल ना, माझी रूम किती छान आहे हे दाखवून देतो तुला, आणि मी पण कसं आहे ते पण दाखवतो. पण आता तर ती म्हणाली, शी, बेशरम आहात तुम्ही, सोडा मला. तो म्हणला, हो, आता आजपासून बेशरम म्हण किंवा काही म्हण, तुझी पण सगळी शरम घालवतो, चल. असं म्हणून त्याने तिला उचलूनच त्याच्या बेडवर टेकवली, बसवली. आता लाईट तर बंद होती, पण रूम मध्ये खूप सुंदर सुगंध येत होता मोगऱ्याचा. तो म्हणला, काय ग स्वीटहार्ट, गजरे लावलेस का तू? ती म्हणाली, नाही, जे लावले होते ते तुम्हीच सकाळी खराब केलेत ना, मग टाकून दिले. तो म्हणाला, मग हा इतका सुंदर सुगंध कुठून येतोय? असं म्हणून त्याने रूम मधले दिवे चालू केला. रूम रूमचा तर समोर बघतो तर नक्षापेक्षा सगळा बदललेला होता. खूपच सुंदर रूम डेकोरेट केलेली होती, पण ती पण नुसती मोगऱ्याच्या फुलांनी. आणि टेबलवर एक गिफ्ट पण होतं.
तर काय आता सगळी रूम सुंदर डेकोरेट केली होती, ती पण मोगऱ्याच्या फुलांनी, आणि टेबलवर गिफ्ट पण होतं आणि त्यावर लिहिलं होतं, सरप्राईज फॉर स्पेशल नाईट बेटा रोहित अँड पल्लवी. ते पाहून ती म्हणली, अहो हे तर. तो म्हणला, हो मॉम आणि डॅडने केले. आणि त्याने पटकन फोन काढला, त्यावर एक थँक्यू डॅड आणि थँक्यू मॉम, लव्ह यू सो मच असा मेसेज टाईप केला आणि लगेच सेंड केला. तिकडून त्याच्या डॅडने एक खोडकर मेसेज त्याला मागे केला, गुड नाईट बेटा, बेस्ट ऑफ लक आणि परफॉर्मन्स एकदम जबरदस्त दे. आता तिथे एक गिफ्ट होतं, ते तिच्यासाठी होतं, स्पेशल मॉमने दिलं होतं. त्या समजदार होत्या, आधुनिक जगाशी चालणाऱ्या होत्या. आजकालची मुलं कशात चुकी आहेत हे त्या जाणत होत्या. तिनं ते उघडलं आणि पटकन बंद केलं. तो म्हणला, अगं काय आहे, बघ तरी, आणि मला बी बघू दे. ती म्हणाली, काही नाही, असंच. तो म्हणला, बघू तरी दे, असं म्हणून त्याने जबरदस्तीने ते घेतलं. पण आता डॉक्टर पल्लवीने तर डोळ्यांवरच हात ठेवला. पण रोहित बदमाश म्हणला, ए वाव, जा पटकन चेंज करून ये ना. ती म्हणाली, नाही हो, नाही, हे हे छान आहेत, माझे आहेत ते ते नको, ते खूप शॉर्ट आहेत ना. तो म्हणला, अगं काय हे, स्पेशल नाईट साठी, आजच्या रात्रीसाठीच, पटकन जा ना. असं म्हणून तिला ढकलूनच बाथरूम मध्ये पाठवले. पण चेंज करून पण ती बाहेर यायला लाजत होती. तिनं हळूच दार उघडलं, डोकं बाहेर काढून म्हणाली, अहो लाईट बंद करता का प्लीज. तो म्हणला, 2 मिनिटं चालू ठेवून फक्त, ये ना बाहेर. ती म्हणाली, नाही, मी नाही येणार बाहेर, लाईट बंद करा. तो म्हणला, ठीक आहे करतो, असं म्हणून त्याने खरंच लाईट बंद केली. पण हा बदमाशी करणार तर होता आणि तिला बाहेर येऊच दिली नाही. तसंच तो बाथरूम मध्ये आत गेला आणि तिला मन भरून बघितलं. पण तिने आता काय झाकावे हा विचार करून फक्त स्वतःचे डोळेच आडवा हात लावून झाकले होते. दोघे पण त्या क्षणात हरवून गेले. काही वेळाने तीच बेशरम झाली. तो म्हणतो तसं, तो म्हणतो तशी. पण बाथरूम मधून फक्त पल्लवीचे आवाज येत होते, अहो नको ना, अहो नाही ना, तुम्ही असं करणार नाही हा, अहो जरा हळू ना, हे बघा डॉक्टर रोहित, खूप बदमाशी करता हा तुम्ही, सोडा, आऊच, अहो प्लीज नको ना. तो तिला आता स्वतःमध्ये हरवून टाकत होता, तिचं प्रेम मिळवत होता आणि तिचं तिलाच माहिती होतं नेमकं काय चालू होतं, म्हणूनच ती अशी म्हणत होती. तो तिच्या खूप जवळ राहत होता. तेवढ्यात तिच्या हाताने चुकून स्विच चालू झालं बाथरूम मधलं. पण तिचे सगळे केस विस्कटलेले होते. तिच्या चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाची झलक स्पष्ट दिसत होती. पण नजर खाली होती. दोघांचेही श्वास खूप खूप वाढले होते. तिचा तो बोल्ड लुक पाहून डॉक्टर रोहित तर पुरता कामातून गेला होता. तिनं तर लाजून पाठ फिरवली होती त्याच्याकडे. आता तर त्याच्या शरीरात लागलेला वनवा तिच्या स्पर्शाशिवाय काही केल्या कमी होणारच नव्हता. म्हणून त्याने कसलाही विचार न करता तिला सरळ उचलली आणि बेडवर सरळ आणून फेकलीच. कारण ती होतीच इतकी नाजूक बावलीसारखी. आणि स्वतः पण तिच्यावर गेला. पण आता तो इतका हँडसम धिप्पाड होता, तिला त्याचं ते होणारं प्रेम तरी सहन होईल की नाही हे माहीत नव्हतं. तेवढ्यात त्यानं त्याच्या खिशातलं चॉकलेट काढलं, फोडून तिच्या तोंडात खायला दिलं. तर तिनं ते त्या रात्रीसारखं विचारलं नाही, तुम्हाला खायचं का म्हणून. तो म्हणला, अगं हे काय माझ्यासाठी. ती म्हणाली, मी का देऊ, तुमचं तुम्ही खाती आहे ते. तो म्हणला, असं का. पण त्याने आता सरळ तिला स्वतःच्या जवळ ओढून घेतलं आणि त्या क्षणात हरवून गेले दोघं पण. त्या क्षणात हरवून गेले होते. काही वेळ तो तोंड बाजूला काढून म्हणाला, खूप गोड होतं ग आजचं चॉकलेट. पण ती जरा चिडून त्याला फटका मारत म्हणाली, पण मला नाही वाटत गोड आजचं चॉकलेट तुमचं. तुम्ही खूप बेशरम आहात हो. असं कोण खातं चॉकलेट. तो म्हणला, मी खातो ना. तो म्हणला, आहे मी बेशरम, चल. असं म्हणून त्याने स्वतःचा शर्ट काढून फेकला. तिच्याही कपड्यांचा अडसर केव्हाच दूर केला होता.
आणि त्याचं ते पिळदार शरीरयष्टी अंधुकशा प्रकाशात पाहून तिनं हळूच एक हात हळुवारपणे फिरवत फिरवत त्याच्या नाभीकडे नेला. तिच्या गरम हातांचा स्पर्श त्याला खूप आवडत होता. पण तो स्पर्श त्याला सुद्धा तिच्या हातांचा हवा हवासा वाटणारा होता. आणि त्याने प्रिकॉशन्स काढलं तर ती म्हणाली, ओ डॉक्टर, हे काय हे? तो म्हणला, अगं हे मग मग काय, असं नको का? नको ना? नाहीतर? ती म्हणाली, नाहीतर काय, आपलं लग्न झालंय अहो आता, त्यात पण खूप उशीर. ते काय नाही, मला तसेच हवात तुम्ही. तो म्हणला, अगं पण जर तो आता पुढे काही बोलणार तेच ती म्हणली, ओहो, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी सेटल झाल्या आहेत, मग मला पण व्हायचं आहे ना सेटल. असं म्हणून तिने त्याला स्वतःकडे स्वतःच्या एकदम जवळ ओढून घेतलं. त्याला स्वतःच्या एकदम जवळ ओढून घेत म्हणाली, मला तर तुमच्या बेबीची मॉम लवकरच व्हायचं आहे, ते पण. तो म्हणला, अरे बापरे, तू लगेच कशी तयार झाली रे? ती म्हणाली, मग वयाची एक मर्यादा असते त्यासाठी. चला ना, आता टाइमपास नको. आता त्यापेक्षा जास्त होता वेळ तर तीच झाली होती त्याच्यासाठी. झोप तर उडालीच होती. खरंच खरंच त्यानं तिची झोप उडवली होती आता तिची. आणि त्याने तिच्यात प्रवेशाची तयारी केली. पण येणाऱ्या नवीन अनुभवामुळे ती थोडी घाबरली. पण रोहितनं प्रेमाने सावरलं. त्याने ती पाहून जरा ती घाबरलेली पाहून त्याने जरा बाजूला झाला. तर ती म्हणाली, अहो काय झाले? तो म्हणला, अरे तुला त्रास होतोय ना, मग नको. ती म्हणाली, अहो हे आज नाही तर उद्या होणारच आहे ना, मग आता आता का नाही? तो पुन्हा तिच्यावर आला. तिला खूप खूप प्रेमाने जवळ घेऊन एक होण्यासाठी तयार झाला. तसं तिला पुन्हा असह्य वेदना झाल्या आणि तिनं त्या वेदना रोखण्यासाठी सरळ त्याच्या मनगटावर एक चावा घेतला. पण आता तो समजू शकत होता. त्याने पण तो चावा घेऊ दिला. जसं जसा प्रवास पुढे गेला तसं तसं तिनं दात आणखी घट्ट रोवले त्याच्या हातामध्ये. पण आता हे असं काही तरी सहन तर करावंच लागणार होतं ना. काही वेळाने तिला तो प्रवास गोड गोड वाटत होता. होणाऱ्या वेदना कमी झाल्या होत्या आणि तो पण मोकळा झाला. पण 10 वर्षांपासून साचलेलं सळसळतं रक्त असं एका वेळेस थोडं पूर्ण शांत होतंय होय? नाही ना, अजिबात नाही. तीही त्याला अडवत नव्हती. त्याने तिच्यावर खूप खूप प्रेम करावं असंच तिला वाटत होतं. पण शरीर पण थकत नव्हतं ना. शरीर थकत होतं ना, मन जरी थकत नसलं तरी तशी ती पण थकली होती. दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणून उठायची घाईच नव्हती करायची. म्हणूनच तर ती पण त्याच्यासोबत जागत होती. आता सगळी रात्र त्यांच्या प्रेमात सरली होती. त्याने तिचं अंग ठणकत होतं. पण काय करणार ना, तिला तो खूप खूप आवडायचा आणि आज पहिल्या रात्री त्याला अजिबात दूर जाऊ द्यायचं नाही असं ठरवलं होतं तिनं. का तर परत तो क्षण, ती रात्र एकदाच येते आणि आयुष्यभर लक्षात राहते ना. काही वेळाने दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवले होते. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील खास आठवण बनून राहिली आता. सकाळी जवळपास 8 वाजता तिला जाग आली. ती पाहते तर काय, तो तिच्या अगदी जवळ होता. एक हात तिच्या डोक्याखाली आणि दुसरा हात तिला अलगद मिठीत घेऊन ती हलकसं हसली. कालच्या आठवणी अजूनही तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. ती त्याच्या जवळ सरकली. तो डोळे न उघडताच म्हणाला, गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. ती म्हणाली, गुड मॉर्निंग बेबी. थोडा वेळ दोघं असंच शांत पडून राहिले. नंतर तो म्हणला, चल ना आता उठ, उशीर होतोय ना. ती उठली, पण थोडी लाजतच.
तो तिच्याकडे बघून हसला. जा फ्रेश हो, फ्रेश होऊन ये, मला समजतंय सगळं. ती लाजत बाथरूम मध्ये गेली आणि तो तिच्या मागे हसतच बघत राहिला. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.